एकदम फुलटू म्हणजे फुलटू जुगार झालाय आपलं मार्केट. मार्केट क्लोज होत असताना दोन्ही साइडला 5-5, 7-7, ₹10-10 चा कॉल आणि पुट बाय करायचा. कुठे ना कुठे हमखास स्पाइक होतं. क्लोजिंग बेसिसला पैसे बनतात. अगोदर तरी 90% लॉसेसमध्ये होते लोकं. मला खात्री आहे आता तो आकडा नक्की वाढून 95 काही 97% पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. चला, मंथली एक्सपायरी संपली आहे ऑगस्टची. सप्टेंबर मंथ स्टार्ट झाला आहे आणि मंथली रोलओव्हर जर आपण एफ-आयचं पाहिलं तर एफ-आय इंडेक्स फ्युचरमध्ये परत 2,00,000च्या आसपास शॉर्ट रोलओव्हर केल्यात. म्हणजे याचा अर्थ काय? सप्टेंबर महिना पण फारसा बुलिश, फारसा म्हणावासा चांगला मला वाटत नाही असा राहील. ऑब्व्हियसली शॉर्ट का मग एवढ्या रोलओव्हर केल्यात? त्याच्यानंतर तुम्ही जर लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन चेनला ट्रॅक करताय, ऑप्शनला चेनला पाहून ट्रेड करताय, तर एक लॉजिक मला तुम्हाला कोणाला माहिती असेल तर जरूर सांगण्याचा प्रयत्न करा. 24,200, 24,300, अगदी 24,400, अगदी 24,500 पर्यंत इथे ओपन इंटरेस्ट बिल्डअप झालाय. मग नेमकं तरी पण ऑन क्लोजिंग बेसिसच्या वेळेस मार्केट खाली का आलं? तर एक छोटीशी ट्रिक सांगतो. जनरली हे पहा, ऑप्शनला कोण ड्राईव्ह करतं? ऑप्शन रायटर. एक लॉजिक ऑप्शनमध्ये ट्रेड करण्या अगोदर लक्षात ठेवा, ॲट द मनीचा प्रीमियम आणि कॉल साइडचा आणि पुट साइडचा जस्ट ऑब्झर्व्ह करा सिम्पली. उत्तर तुम्हाला भेटेल. कोणत्या साइडला प्रीमियम जास्त आहे आणि एक्झॅक्टली मार्केट त्याच्या अगेन्स्टच जातं. ट्रिक लक्षात ठेवा. कारण ऑप्शन रायटर जर मार्केटला ड्राईव्ह करतात, तर अल्टिमेटली यार त्यांना प्रीमियम कुठे भेटणार आहे? आत्ताचं जर पाहिलं तर काय सिम्पली यार ₹147 चं कोण कॉल राईट करून जास्त प्रीमियम भेटेल का ₹57 पुट राईट करून प्रीमियम भेटेल? नो डाउट कॉल साइडलाच प्रीमियम जास्त आहे. कॉल रायटिंग करून जास्त पैसा बनेल आणि अजून एक इम्प्लाइड व्होलॅटिलिटी अर्थात तो फार मोठा चॅप्टर आहे. व्हिडिओमध्ये सांगून कव्हर होणार नाही. पण आज इम्प्लाइड व्होलॅटिलिटीने ड्राईव्ह केलं मार्केटला. दिवसभर मार्केट साइडवेज आणि जाता-जाता क्लोजिंग मात्र खाली झाली 24,200च्या आसपास. तर अल्टिमेटली उद्याचं सेंटिमेंट कसं असेल त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह डेटाचा सपोर्ट घेतला पाहिजे. पण त्याचबरोबर अगोदर आपण इक्विटी सेगमेंटला जे वेटेज देतो, तर आजचा हा जो डेटा दिसतोय 2,451 करोडचं एफ-आयजनी बाय केलं. हे पाहून मला सॅटिस्फिकेशन भेटत नाहीये बिकॉज द रिझन एफ-आयज त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स बिलकुलही कव्हर नाही करत. म्हणजे इक्विटीमध्ये दाखवतायत एक आणि फ्युचरमध्ये सेगमेंटमध्ये अर्थात कदाचित काही जणांचं हे पण ओपिनियन असेल, की ह्या ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत माईट बी हेजिंग पर्पजसाठी असतील. आय एग्री दॅट माईट बी हेजिंग पर्पजसाठी असतील. पण जर ह्या पोझिशन्स हेजिंग पर्पजसाठी असतील, जर तुम्हाला ऑलरेडी हेजिंगचा कन्सेप्ट माहिती असेल, तर हेजिंगच्या पोझिशन्स मार्केटच्या त्यांच्या डायरेक्शनमध्ये कधीच अडथळा आणणार नाही. म्हणजे जर खरंच या 2 वर्षापासून जे शॉर्ट आहेत मार्केटमध्ये, त्या जर पोझिशन्स त्यांच्या हेजिंगच्या असत्या, तर ऑब्व्हियसली त्यांनी वरच्या दिशेला मार्केट ड्राईव्ह केलं असतं. म्हणजे याचा अर्थ ह्या पोझिशन्स त्यांच्या डायरेक्शनल आहेत. पण मार्केटमध्ये डाउन साइड मूव्हमेंट पण आपल्याला पाहायला भेटत नाही ड्यू टू द ग्लोबल्स. ग्लोबल मार्केटचा सपोर्ट नाहीये. चला, तर नेक्स्ट उद्यासाठी काय असेल, तर उद्यासाठीचा डेटा जर पाहिला, तर उद्यासाठी वन्स अगेन एफ-आयजने केलं काय माहिती का? कॉल शॉर्टच्या पोझिशन्स ॲड केल्यात, बेअरिश पोझिशन्स ॲड केल्यात आणि सध्याची ऑप्शन चेन जर पाहिली, तर करंट ऑप्शन चेन पी-सी-आर इज बिलो 1 कन्फर्मिंग की व्ह्यू बेअरिश आहे. एक गोष्ट मात्र या ऑप्शन चेनमध्ये लॅक करते. आय-बी सांगतोय मार्केटला खाली जायचंय. बट ह्या ज्या पोझिशन्स आहेत, ऑब्व्हियसली पुट साइडला 24,500 पर्यंतच्या पुट रायटरच्या वगैरे जर आपण पोझिशन्स एनालिसिस करायचा प्रयत्न केला, तर इथलच्या ऑप्शन चेनवरती एफ-आयच्या जर आपण क्लायंटच्या जर पोझिशन्स पाहिल्या, तर क्लायंटने बुलिश पोझिशन्स घेतल्यात आणि त्याचबरोबर पुट शॉर्टच्याही पोझिशन्स ॲड केल्यात. तर ओव्हरऑल म्हणजे ह्या डेटावरनं असं दिसतंय, की उद्या मॉर्निंगसाठी तरी ॲटलीस्ट आपल्या मार्केटचा व्ह्यू बेअरिश असेल. मग पुढे असेल, काय असेल यासाठी आपण प्राइस ॲक्शनचा सपोर्ट घेऊया आणि उद्याचा ट्रेडिंग प्लॅन करूया. धिस इज अ निफ्टी चार्ट. तर आपल्या ह्या निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला जर 1 अवर चार्टचा अगोदर बायस घेऊ आणि तुम्हाला जर आठवत असेल तर कमेंट करून सांगा. मी ऑलरेडी सांगितलं होतं, की 24,400 फार इम्पोर्टंट लेव्हल असणार आहे.
जोपर्यंत 24,400च्या वरती निफ्टी जात नाही, तोपर्यंत जरी 24,000च्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला, तरी पण तो व्हॅलिड बनत नाही, जोपर्यंत 24,400च्या वरती क्लोजिंग बनत नाहीये. तर उद्यासाठी खूप 2 महत्त्वाचे इम्पोर्टंट लेव्हल्स आहेत. हा एक स्विंग पॉइंट 24,120 आणि त्याच्यानंतर फायनल परत वन्स अगेन 24,000. ह्या 2 पॉइंटपैकी कुठेतरी मार्केटला सपोर्ट भेटला, तर मग मात्र होप्स आहेत मार्केटमध्ये थोडंसं बुलिश मोमेंटम पाहायचं. मग ट्रेड कसा प्लॅन करायचा तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. दिस इज आवर 15 मिनिट टाईम फ्रेम. एक इम्पॉर्टंट पिव्होट पॉइंट 24,122. त्यानंतर एक रिसेंट ब्रेकआउट पण झालं ह्या झोनचं. याच्यावरती लक्ष ठेवायचं 24,180. बट आय एम नॉट एक्सपेक्टिंग की लगेचच्या लगेच मार्केटमध्ये उद्या गॅपअप वगैरे होईल. तर उद्या ट्रेड प्लॅन करण्यासाठी आत्ताचं करंट मार्केट कॉन्टेक्स्ट काय सांगतं की 24,120ला जरी सपोर्ट बनला, तरी पण आत्ताचा करंट स्विंग 24,270-280 हा जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही, त्याच्यावर तोपर्यंत बुलिश ट्रेड आपण प्लॅन करू शकत नाही. अदरवाईज जर फर्दर मार्केटमध्ये काही प्राइस ॲक्शन डेव्हलप झाली, इथे 15 मिनिटामध्ये अशा पद्धतीने डबल बॉटम आणि त्याचं नेकलाईन वगैरे ब्रेक झालं, देन अँड देन बुलिशचा प्लॅन करू शकेल आणि अल्टिमेटली सपोर्ट एक मात्र 24,000चा फार इम्पॉर्टंट आहे. 24,000च्या खाली गेलं, तर मग मात्र डेली टाईम फ्रेमला फिबोनाचीचा एक गोल्डन रेशो ज्याचा स्विंग लो पॉइंट आहे. डेली टाईम फ्रेमला सॉरी जस्ट 1 मिनिट. 23,860 850 पर्यंत मग मार्केट खाली येईल. तर अल्टिमेटली ह्या 2 लेव्हलवरती लक्ष ठेवायचं पॉसिबली मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये थोडासा सपोर्ट आपल्याला पाहायला भेटेल. एक तर पहा, ना बेअरिश मोमेंटम भेटतंय स्ट्राँग, ना बुलिश मोमेंटम भेटतंय. सध्याचं मार्केट ऑप्शन बायरसाठी राहिलेलंच नाही. करायचंय तर ऑप्शन सेलिंगमध्ये मात्र पैसे आहेत मित्रांनो. अल्टिमेटली 2 निफ्टीच्या लेव्हल्स आपण डिस्कस केल्यात. पहिली आहे 24,120 नेक्स्ट आहे 24,000 आणि रेझिस्टन्स मात्र स्टील इंटेक आहे मित्रांनो. आवरली टाईम फ्रेमचा 24,400 ऑप्शन सेलिंगसाठी आणि ज्यांना ऑप्शन बाय करायचं आहे, तर त्यांनी ॲटलिस्ट उद्या गॅपअप किंवा फ्लॅट जरी झाला, तरी पण 24,280च्या वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही, तोपर्यंत प्लीज डू नॉट प्लॅन एनी ऑप्शनची बाय पोझिशन्स बिकॉज वी हॅव रिसेंटली अॅनलाइज दॅट एफ-आय-एज हॅज शॉर्टेड अ कॉल आणि क्लायंटनं कॉल बाय केले, तर ॲटलिस्ट क्लायंटला लगेच एवढे सहजासहजी पैसा कमवून देणार नाही आहे. त्याच्यानंतर बँक निफ्टीच्या चार्टवरती पाहिलं तर डेली टाईम फ्रेमला जो ऑप्टिमम ट्रेड एंट्री पॉइंट आहे, तिथेच बऱ्याच दिवसापासून बँक निफ्टी ट्रेड करते. आयडियली हा जर रिअली ऑप्टिमम एंट्री पॉइंट होता, जर स्मार्ट प्लेयर ऑलरेडी तिथे सेलर होते, तर स्ट्राँग सेलिंग यायला पाहिजे होतं. पण ते सेलिंग नाही आहे. मीन्स सेलर वीक आहेत, बट प्राइस ॲक्शन पण म्हणावी अशी डेव्हलप झालेली नाही, की जिथे जाऊन आपल्याला लगेच इमिजिएट पोझिशन्स घेता येईल. आवरली चार्टवरती प्लॅन केलं तर आवरली चार्टवरती स्ट्रक्चर काय सांगतंय? धिस इज आवरली टाईम फ्रेम. आवरली टाईम फ्रेमवरती एक महत्त्वाचा सपोर्ट 58,000 58,240 याच्यावरती गेलं तर बँक निफ्टीमध्ये बुलिश मोमेंटम पाहायला भेटेल. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमला ऑन 15 मिनिट टाईम फ्रेम खूप महत्त्वाची लेव्हल जसं बँक निफ्टीमध्ये स्ट्रक्चर बनलंय 57,300 15 मिनिटाचा स्ट्राँग सपोर्ट तुटला तर खालची लेव्हल आपल्याला पाहायला भेटेल. नेक्स्ट बँक निफ्टीमध्ये 57,000 एक इन बिटवीन एक इंट्राडेमध्ये सपोर्ट भेटतोय का नाही याच्यावरती लक्ष राहील. 57,600 ऑलरेडी एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बनली आणि हा जो छोटासा गॅप आहे, हा फार महत्त्वाचा उद्यासाठी असणार आहे, की या गॅप झोनमध्ये आपल्याला बँक निफ्टीला सपोर्ट भेटतोय का? ऑन 15 मिनिट टाईम फ्रेम मला जे रिसेंट मार्केट स्ट्रक्चर थोडक्यात मी असं म्हणेल, की जोपर्यंत 57,200 इंटॅक्ट आहे, तोपर्यंत जरी डाउन साइड आलं, तर धिस इज समथिंग लाइक अ कॉम्प्लेक्स पुलबॅक आणि या कॉम्प्लेक्स पुलबॅकचं ब्रेकआउट झालं, तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक लाँग पोझिशन्स घेता येईल. कन्झर्व्हेटिव्ह पोझिशन्स घ्यायची, तर माझा वैयक्तिक प्लॅन ऑप्शन सेल करून, पुट सेल करून असेल आणि या स्ट्रक्चर जर इनव्हॅलिड झालं, तर मग खालची लेव्हल पण आपल्याला पाहायला भेटेल आणि सध्याचं जर ग्लोबल सिनेरिओ वगैरे पाहिला, तर डाऊ जोन्स सध्या मायनस आहे. त्याच्यानंतर गोल्ड पण थोडंसं करेक्ट करते असं दिसतं. याचं एकमेव रिझन आहे, की डॉलर इंडेक्स.
डॉलर इंडेक्सनं थोडीशी अपसाइड मोमेंटम दिली आहे. डेली टाईम फ्रेमला पाहिलं तर डेली टाईम फ्रेमला दिस इज स्ट्रक्चर इज स्टील वीक. पण आज डॉलरची जी अपसाइड भेटली दॅट इज द रिझन की आपल्याला ते डाऊ झोनमध्ये किंवा नासडॅकमध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल गोल्डमध्ये सेलिंग पाहायला भेटलंय. ओके. चला दिस इज आवर फायनल प्लॅन की उद्याचा ट्रेडिंग प्लॅन. मेजर काही मूव्ह आय एम नॉट एक्सपेक्टिंग ऑन डाऊन साईड ऑल्सो अपसाईड. ओके. थँक्स फॉर वॉचिंग मी. हॅव अ गुड डे. जय हिंद.